नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळी मी आमच्या रानात गेलो होतो, कारण रानात आज आमची तंबाटी तोडायची चाललेली. घरातल्यांनी मला तंबाटी तोडाय नाही तर त्यांचा व्हिडिओ करायला बोलावलं होतं. तंबाटी तर तोडून झालती, पण व्हिडिओसाठी ऍक्टिंग तर असले करत होते ना की काय सांगू. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. त्यांचा व्हिडिओ करून झाल्यावर थोड्या वेळ रानातल्या घरात जाऊन बसलो आणि मग तिथून डायरेक्ट शेततळ्यावरती गेलो. ह्या वर्षी पाऊस काही लवकर आला नाही, त्यामुळे शेततळ्यातलं पाणी लय कमी केलं. रानातनं घरी आलतोच तेवढ्यात मित्र म्हणले की आपल्याला बॅट आणायला जायचंय, म्हणून लगेच पंकजला घ्यायला गेलो. तिथं जाऊन बघतोय तर पंकज त्याच्या हस्की सोबत आला होता. थोड्या वेळ तिच्याबरोबर खेळलो आणि लगेच कोरेगावच्या दिशेने रवाना झालो. भावानं हात काढून आम्हाला रस्त्यासाठी योग्य मार्गदर्शन दिलं. त्याच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्हाला 2-3 दुकानं फिरायला लागली, पण शेवटी पहिल्या दुकानात गेलो त्याच दुकानात आम्हाला पाहिजे अशी बॅट भेटली. दुकानात भाऊ बॅटीची क्वालिटी चेक करत होता, तेवढ्याच दुकानात गणेश शेट आला आणि त्यांच्या प्रकारे त्यांनी बॅटीची क्वालिटी चेक केली. शेवटी ती बॅट फायनल केली आणि घरच्या दिशेने रवाना झालो. घरी पोहोचलोच होतो तेवढ्यात मित्र म्हणले चला खेळायला जाऊ. ग्राउंडवर आज एवढी पोरं आलती की असं वाटत होतं यात्रा भरली का काय. आदित्य शेट एका कोपऱ्यात बसून पोरांचा इंटरव्ह्यू घेत होतं. आदित्य शेट इंटरव्ह्यू घेत असताना ह्यांनी बॉल कुठेतरी हरवला. आम्हाला काय बॉल सापडत नव्हता, म्हणून आम्ही एक मिलिटरी वाल्याला बोलावलं होतं. हम फौजी इस देश की धडकन है. बॉल हुडकता हुडकता शेवटी अंधार पडायला लागला, म्हणून आम्ही घरी जायचा विचार केला. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.